ताडोबा उद्यान या ठिकाणी पूजनीय भदंत ज्ञानज्योती यांच्याकडे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 30 आणि 31 जानेवारीला भव्य दिव्य असा प्रोग्राम होत असतो. त्या अनुषंगाने आपण खास बातचीत करूया भदंत ज्ञानज्योतीसोबत. सर, यासोबत आपण या ठिकाणी भंती आलेला आहे. किती दिवस आपलं वास्तव्य या ठिकाणी आहे? वास्तव्य आता मरेपर्यंतच राहणार आहे. आणि काय प्रोग्राम आहे आपला? प्रोग्राम हे बोधिसत्वाच्या हा पुण्यप्रतापाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ते 31 जानेवारी 1920 साली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे मुखपत्र काढले. जे डोळे असून आंधळा असणारा, कानं असून बहिरा असणारा, तोंड असून मुका असणारा हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुक्याचा नायक झाले, मूकनायक हे मुखपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांची ही सांघटनिक चळवळ सुरू झाली, जी मुक्तीची चळवळ सुरू झाली. हा संपूर्ण अस्पृश्यतेने ह्या धगधगत असलेला ह्या संपूर्ण हा समाज माणसाला माणूस पण आहे याची सुतराम वाच्यता नव्हती, असा हा संपूर्ण पशुतुल्य समाज, त्या पशुतुल्य समाजाला जागवण्यासाठी, हा समाजच जागृत करण्यासाठी त्यांनी मूकनायक हे मुखपत्र स्थापित केलं होतं. तो दिवसच आम्ही या दिवशी साजरा करतो. इथे जेव्हा भिक्खू संघाची निर्मिती झाली तेव्हा याच ठिकाणी झाडामध्ये प्रवज्य झाली, याच बोधिवृक्षात, आणि इथेच राहतो आणि इथेच मरणार आहे. त्यामुळं हे मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वैभव होतं, त्यांनी जे साकारलेलं होतं, ते मुक्यांचे नायक झाले. आणि शेवटी या मुक्या लोकांना घेऊन कुठे जायचं म्हणजे हे माणुसकी हरपलेला हा माणूस, जनावरांच्या पेक्षा बदतर अशी वागणूक ज्याला मिळायची, त्याला माणुसकीत आणलं आणि माणुसकीचा श्रेष्ठतम धम्म जो भगवान बुद्धांचा सद्धम्म हा समळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली. 35 वर्षाचा हा सगळ्यात मोठा प्रवास तो करताना त्यांचं प्रेरणास्थान 1 जानेवारी 1927ला पहिल्यांदा भीमा कोरेगावला विजयस्तंभाजवळ गेले आणि त्यांना श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार त्यांना समजली. आमचा पराभवाचा इतिहास होता आणि सगळा हा ब्राह्मणेतर आदिवासी मागासलेला हा धर्मांतरित झालेले हे ख्रिश्चन असोत की हे मुस्लिम असोत, हे एकेकाळचे नागवंशी लोक, आणि हा सगळा नागवंशीय समाज एकेकाळचा भगवान बुद्धांच्या सद्धम्मामध्ये रमण असलेला समाज, पण इतिहास सगळे विसरून गेले. इथे ब्राह्मणवादी ही प्रतिक्रांती झाली आणि सारा समाज संपूर्ण ब्राह्मणवादाच्या गुलामीत गुलामासारखं जीवन जगू लागला. गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय झाली. 1 जानेवारी 1927ला बाबासाहेबांना इतिहासाची दरार माहिती झाली. म्हणून भीमा कोरेगाव हे शौर्यशाली 500 महार सैनिकांनी जे 28,000 पेशव्यांना दुवा चारून पेशव्यांचं पाणीमत खऱ्या अर्थानं भीमा कोरेगावलाच केलं. त्यामुळे बाबासाहेबांचं हे सारं जगच बदलण्याचं प्रेरणास्थान ठरलं. आणि ही स्वाभिमानाची लढाईच बाबासाहेबांनी जी सुरू झाली मूकनायकापासून, हा बोलका प्राणी जेव्हा जेव्हाची घोषणा केली, ते धर्मांतर मात्र ते तिथे करणार होते पंढरपूरला. त्यामुळे पंढरपूरला धर्मांतराची ही संपूर्ण नियोजन सुरू झालं होतं. 6व्या संघानंतर बाबासाहेब पंढरपूरला आले, सोलापूरच्या चावडीवर गेले. पण जड माथ्याचे लोक ते जयंतीच्याच दिवशी 1956ला धम्मक्रांती होणार होती, पण ती पुढं समोर सरकत गेली. आणि 21 वर्ष येवल्याच्या घोषणानंतर 21 वर्षाच्या तपानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या नागाच्या ज्या नागभूमीत त्यांनी ही धम्मक्रांती घडवून आणली. आज 68 वर्षे उलटलेली आहेत. या 68 वर्षानंतर देखील हा संपूर्ण समाज अजूनही हा जागृतीचा विस्तव तुम्ही विसू देऊ नका. जागृतीचा विस्तव तेवढ ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी नव्यानं धम्मविनयाच्या आधारावर भिक्खू संघाची निर्मिती झाली. आणि तेव्हापासून 31 जानेवारीला हा दरवर्षी सातत्यानं मोठा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. या ठिकाणी 165 गुफा आहेत लहान मोठ्या.
ज्यामध्ये प्राचीन काळात हुआन सॉंग हा भिक्षू ज्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी जे वर्णन संघारामगिरी हे प्राचीन नकाशात नाव आहे. तिथे 165 पुरातत्व खात्याच्या रिपोर्टनुसार ज्या गुफा आहेत, जे भिक्षू राहत असत या ठिकाणी संघारामगिरी 84,000 महास्तूपांपैकी एक स्तूप सम्राट अशोकाच्या कालखंडात ज्याची डागडुजी केली गेली, हे स्तूप जे सातवाहन वाकाटकाच्या कालीन हे जे जुनं जे मंदिर दिसतं हे विहार होतं, स्तूप होतं, ज्या आधारावर हे एवढं मोठं वैभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साकारता आलं. त्या वैभवाचीच नांदी बाबासाहेबांनी जे भविष्य घडवण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांचाच हा एक प्रयत्न सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेबांच्याकडून आम्ही घेतली आणि बाबासाहेबांचं स्वप्न हे परिपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी भिक्षू संघाची धम्मविनयाच्या आधारावर निर्मिती करावी, मोठी मोनस्ट्री निर्माण करावी या हेतून दरवर्षी 30 आणि 31 जानेवारीला दरवर्षी कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाला सगळ्याच संप्रदायाच्या साऱ्या लोकांनी जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सद्धम्मानीच जग तरणार आहे. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, माणसाचा आमूलाग्र स्वभावच बदलून जातो, माणूस घडवला जातो. हे माणूस घडवण्यासाठीचं हे केंद्र निर्माण करण्याचा हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी गांभीर्याने करत आहोत. खूप मंगलो भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.